नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 2025 मध्ये सरकारी जॉब हवा आहे आणि तो देखील बँकेत, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे। मित्रांनो, पंजाब व सिंध बँकेमार्फत तब्बल 190 अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब हवा आहे, महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील द्यायचा आहे, तर तुमच्यासाठी हा जॉब एक चांगली संधी असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, 23 ते 35च्या दरम्यान तुमचं वय आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। 64,820 ते 93,960 या जबरदस्त स्केलनुसार तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या पदासाठी दिले जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेमार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजेच अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे, महाराष्ट्रातच काही पदं या वॅकन्सीमार्फत भरली जाणार आहे। आता यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 19 सप्टेंबर 2025 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तब्बल 190 पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे। यामध्ये क्रेडिट मॅनेजर आणि ॲग्रिकल्चर मॅनेजर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। मित्रांनो, कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे, संपूर्ण डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। यामध्ये जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि 1 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं वय 23 ते 35च्या दरम्यान आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट म्हणजे शिथिलता देण्यात आलेली आहे। यामध्ये SC ST साठी 5 वर्ष, OBC 3 वर्ष, फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी 10, तर 1984चे रायवर्ड पर्सनसाठी 5 आणि एक्स सर्व्हिसमनसाठी 5 वर्ष वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या PDF मध्ये बघायला मिळणार आहे। यामध्ये क्रेडिट मॅनेजर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसहित कोणत्याही विषयातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी CA, CMA, CFA किंवा MBA फायनान्स केलेला आहे, अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। मात्र 3 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्याकडे संबंधित क्षेत्राचा असणं आवश्यक असणार आहे। पुढचं जे पद आहे ॲग्रिकल्चर मॅनेजर हे पद आहे आणि या पदासाठी ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, ॲनिमल हस्बंड्री, फॉरेस्ट्री यासारख्या विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि याही पदासाठी 3 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑफिसर या पदाचा तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। जबरदस्त असा पगार या पदांसाठी उमेदवारांना दिला जाणार आहे। 64,820 ते 93,960 या स्केलनुसार हा पगार असणार आहे। पगाराव्यतिरिक्त या पदांसाठी उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस, भरपूर सारे बेनिफिट बँकेमार्फत दिले जाणार आहे। सुरुवातीचा 1 वर्ष हा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। जॉईन केल्यानंतर या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट बँकेमार्फत केलं जाणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, उमेदवारांची रिटर्न टेस्ट आणि नंतर मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम तुम्ही बघू शकता, 3 वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। 100 प्रश्न 100 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 105 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। ऑनलाईन एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि नंतर 70% वेटेज ऑनलाईन एक्झामचं आणि 30% वेटेज इंटरव्ह्यूचं म्हणजे मुलाखतीचं पकडून उमेदवारांची अंतिम यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती बँकेमार्फत दिली जाणार आहे। भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हे एक्झाम सेंटर तुम्ही देऊ शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी अपलोड करायचे आहे, कोणकोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जायचे आहे, त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे।
तुमच्या माहितीसाठी ही PDF देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. मित्रांनो, ओरिजिनल डॉक्युमेंटसोबतच तुम्हाला या सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक असणार आहे. यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल लोकांसाठी 100 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 850 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन टॅक्सेस, पेमेंट गेटवे चार्जेस देखील तुम्हाला बँकेला द्यावी लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हे पेमेंट करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.punjabsindbank.co.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि नंतर लॉग इन करून सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल त्या अनुभव संदर्भाचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट जे अपलोड करायला लावले ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये फॉर्म भरतेवेळी जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे. कारण बँकेमार्फत याच मोबाईल नंबरवरती, याच ईमेल ॲड्रेस थ्रू तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.